Hello students, welcome to e-learning platform by Automobile Engineering Department once again. तर माझं इंट्रोडक्शन मी ऑलरेडी तुम्हाला करून दिलेलं आहे प्रोफेसर के जी घळसासी आणि मी जो तुम्हाला सब्जेक्ट शिकवणार आहे तो कुठला असणार आहे ऑटोट्रॉनिक्स सब्जेक्ट कोड आहे 22654. या लेक्चरपासून आपण चॅप्टर नंबर 5 चालू करणार आहे सिस्टीम डायग्नोसिस. तर या चॅप्टरमध्ये आपण काय स्टडी करणार आहे तर जे वेगवेगळे कॉम्पोनंट्स असतील म्हणजे ॲक्च्युएटर असतील सेन्सर्स असतील ह्यांचं डायग्नोसिस करायचं म्हणजे ते जे कॉम्पोनंट्स आहेत किंवा सेन्सर्स ॲक्च्युएटर्स वगैरे असतील हे कॉम्पोनंट्स प्रॉपरली वर्क होतात का नाही हे चेक करण्यासाठी एक डायग्नोसिस सिस्टीम असणार आहे. तर ती जी काय असणार आहे ती आपण या चॅप्टर नंबर 5 स्टडी करणार आहे आणि हा चॅप्टर नंबर 5चा व्हिडिओचा पार्ट नंबर 1 असणार आहे. या लेक्चरमध्ये आपण जे टॉपिक्स कव्हर करणार आहे ते कुठले आहेत बघा. तर फर्स्ट वन असणार आहे ऑनबोर्ड डायग्नोसिस म्हणजे व्हेकलमध्ये एखादा फॉल्ट आला असेल तर तो कसा चेक केला जातो बाय युजिंग द स्कॅन टूल. तर त्याची प्रोसिजर कशी असणार आहे ते आपण स्टडी करणार आहे. आणि नेक्स्ट वन आहे ते डायग्नोसिस ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स म्हणजे काय वेगवेगळे जे कॉम्पोनंट्स असतील त्याचं डायग्नोसिस कसं करायचं ते आपण या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहे. तर बघा ऑनबोर्ड डायग्नोसिस प्रोसिजर फॉर MPFI CRDI system. The onboard diagnosis procedure can be carried out with the help of a diagnostics tool. There are a variety of tools used for diagnosis of a vehicle. We shall list out the procedure carried out with the help of Bosch KTS 180 scanner or equivalent tool as shown in figure. फिगर आपण नेक्स्ट पुढे बघणार आहे. तर OBD म्हणजे काय ऑनबोर्ड डायग्नोसिस म्हणजे काय तर व्हेकलमध्ये एखादा फॉल्ट आला तर तो फॉल्ट कसा आयडेंटिफाय केला जातो बाय युजिंग द स्कॅन टूल. कारण की का आता सगळे जे व्हेकलमध्ये कॉम्पोनंट्स आलेले आहेत ते कुठले आलेले आहेत तर ॲक्च्युएटर्स असतील किंवा त्याच्यानंतर सेन्सर्स असतील हे सगळे काय असणार आहे इलेक्ट्रॉनिकली वर्क होतात आणि ते कशाशी कनेक्टेड असतात तर ECUशी कनेक्टेड असतात. तर ECUला हा स्कॅन टूल कनेक्ट केला जातो आणि त्याच्यानुसार काय केलं जातं तर एखादा कॉम्पोनंट फेल झाला असेल तर तो एरर कोड आपल्याला त्या स्कॅन टूलवर दिसतो. तर त्याच्या मदतीनं आपण एखादा कॉम्पोनंट फेल झाला असेल तर तो लगेच आयडेंटिफाय करून त्याचं काय करू शकतो तो रिप्लेस करू शकतो. तर प्रोसिजर बघा काय असते. कनेक्ट द टूल विथ द आउटपुट ऑफ द ECM विथ द हेल्प ऑफ अ डेटा लिंक कनेक्टर. म्हणजे काय असणार आहे स्कॅन टूलला एक कनेक्टर असणार तो कशाला कनेक्ट करायचा तर ECMच्या आउटपुटला कनेक्ट करायचा. सिलेक्ट द व्हेकल डायग्नोसिस फ्रॉम द मेन्यू लिस्ट ऑफ द टूल म्हणजे काय करायचं त्याच्यानंतर आपली जी व्हेकल असणार आहे ती व्हेकल सिलेक्ट करायची. तर फॉर एक्झाम्पल कुठली असेल तुमची हुंडायची इऑन असेल तर हुंडाई इऑन तिथं सिलेक्ट करायचं. नेक्स्ट आफ्टर दॅट द टूल इज गोइंग टू आस्क द ऑपरेटर टू सिलेक्ट द ग्रुप दॅट इज इंजिन कंट्रोल ABS HVAC और सेंट्रल इलेक्ट्रॉनिक सिस्टीम. त्याच्यानंतर आपल्याला काय चेक करायचं ते सिलेक्ट करायचं. जर इंजिनची रिलेटेड असेल इंजिन कंट्रोल सिलेक्ट करायचं ABSचे कंपोनंट चेक करायचं असेल ABS सिलेक्ट करायचं किंवा HVAC हिटिंग व्हेंटिलेशन म्हणजे ACचं चेक करायचं असेल तर HVAC सिलेक्ट करायचं. नेक्स्ट सपोज इंजिन कंट्रोल ग्रुप इज सिलेक्टेड द टूल इज नाव गोइंग टू आयडेंटिफाय द कोड ऑफ द ECM यूज्ड इन द व्हेकल. आफ्टर आयडेंटिफाइंग द ECM कोड the tool is going to ask for conducting the diagnosis of the sensor and actuator. म्हणजे काय असणार आहे ते स्कॅन टूल काय करणार आहे तर ECM आपण जर इंजिन ग्रुप सिलेक्ट केला तर इंजिनशी रिलेटेड जे सगळे सेन्सर्स आणि ॲक्च्युएटर्स असतील त्याचं तो डायग्नोसिस करायला चालू करणार. व्हाईल चेकिंग द सेन्सर इफ देअर इज एनी DTC दॅट इज डायग्नोस्टिक ट्रबल कोड प्रेझेंट द टूल इज गोइंग टू डिस्प्ले द कोड ऑन द स्क्रीन. And actuator test can also be performed by the tool to check if actuators are operating properly. म्हणजे काय आता इंजिनचे चेक करताना झालं इंजिनचा एखादा सेन्सर्स किंवा ॲक्च्युएटर खराब झाला असेल तर फॉर एक्झाम्पल कूलंट टेम्परेचर सेन्सर खराब झाला असेल आणि त्याचा कोड काय असेल फॉर एक्झाम्पल 200 असेल तर तो लगेच स्कॅन टूल काय दाखवणार आहे त्याच्या डिस्प्लेवर 200 दाखवणार. म्हणजे 200 हा कोड कशाचा आहे तर कूलंट टेम्परेचर सेन्सर्स आहे. म्हणजे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की लगेच कूलंट टेम्परेचर सेन्सरमध्ये काय तर प्रॉब्लेम आहे. मग तो आपण कूलंट टेम्परेचर सेन्सर काय करायचं तिथून काढायचं आणि परत चेक करायचं आणि जर खराब झाला असेल तर तो काय करायचा आपण रिप्लेस करायचं. तर अशा प्रकारे ही ऑनबोर्ड डायग्नोस्टिक सिस्टीम जी असणार आहे ती ऑनबोर्ड डायग्नोस्टिक सिस्टीम वर्क होणार आहे. ॲक्च्युअल जे स्कॅन टूल असणार आहे ते फिगरमध्ये तुम्हाला असं दिसत असेल बघा. हे स्कॅन टूल डायग्नोस्टिक्स टूल असणार त्याच्यामध्ये कनेक्टर असणार आहे. हा कनेक्टर काय करायचं तर ECMच्या आउटपुटमध्ये कनेक्टर करायचं आणि मग तो काय दाखवणार आहे तर त्याच्या डिस्प्लेवर हे असे एरर कोड्स दाखवतो. मग ते कोड आपल्याला रीड करायचे आहेत आणि त्यानुसार काय करू शकतो तर आपण एखादा कॉम्पोनंट फेल झाला असेल तर तो आयडेंटिफाय करू शकतो. तर अशा प्रकारे हे स्कॅन टूल
वर्क होतं. नेक्स्ट बघा, स्टँड अलोन डायग्नोसिक्स फॉर इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट, म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंटचं चेकिंग करण्यासाठी सिस्टीम यूज केली जाते. स्टँड अलोन डायग्नोसिस फॉर इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स मीन्स वी हॅव टू चेक द इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स सच एज डायोड, सेन्सर्स, ॲक्च्युएटर्स एक्सेट्रा विथ द हेल्प ऑफ अ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट लाईक ऑसिलोस्कोप, डिजिटल मल्टीमीटर. म्हणजे ह्याचा यूज करून काय केलं जातं तर वेगवेगळे कॉम्पोनंट्स त्याची कंडिशन चेक केली जाते. तर ते आता कॉम्पोनंट कसे चेक केले जातात ते आपण वन बाय वन बघणार. तर आता फर्स्ट वन आहे टेस्टिंग ऑफ द डायोड्स. ओके, तर फॉलोइंग प्रोसिजर इज फॉलोड फॉर टेस्टिंग ऑफ द डायोड्स. तर बघा, ॲज द डायोड अलाउज करंट टू फ्लो इन ओनली वन डायरेक्शन इट मस्ट बी टेस्टेड फॉर कंटिन्युटी इन द बोथ डायरेक्शन. म्हणजे काय असणार आहे, आपण डायोड स्टडी केलेला आहे. डायोड काय करणार आहे तर करंट एका डायरेक्शनला अलाव करणार आहे. त्यामुळे आपण चेक करताना काय करायचं, दोन्ही डायरेक्शननी चेक करायचं. युजिंग द ओहोमीटर कनेक्ट द टेस्ट लीड टू द डायोड लीड ॲज केस. म्हणजे इथं तुम्हाला दिसत असेल हा जो डायोड असणार त्याचे लीड्स काय असणार ते ओहोमीटरला दोन्ही कनेक्ट करायचे. नेक्स्ट, रीड द ओहोमीटर स्केल. म्हणजे ही जी ओहोमीटरची स्केल असणार आहे ती स्केल आपल्याला रीड करायची. इफ द डायोड इज गुड इट विल शो हाय रेजिस्टन्स इन वन डायरेक्शन अँड लो रेजिस्टन्स इन द अपोजिट डायरेक्शन. म्हणजे आता डायोड जर आपला चांगला असेल तर काय करणार आहे आपण, एका साईडला कनेक्ट केलं तर काय दाखवणार, तो रेजिस्टन्स कमी दाखवणार आहे. आणि परत अपोजिट कनेक्ट केलं की काय दाखवणार आहे, रेजिस्टन्स जास्त दाखवणार. जर असे रीडिंग दाखवत असेल तर काय असणार आहे, आपला डायोड जो असणार आहे तो चांगला असणार आहे. इफ द बोथ द रीडिंग्स आर लो देन द डायोड इज शॉर्टर. म्हणजे जर दोन्ही रीडिंग आपली अशी कमी आली तर काय असणार आहे, डायोड हा शॉर्ट झालेला आहे. अँड इफ बोथ द रीडिंग रेजिस्टन्स आर हाय देन द डायोड इज ओपन. म्हणजे दोन्ही ठिकाणी जर आपण अपोजिट कनेक्ट करून पण हाय दाखवलं तर काय असणार आहे, हा डायोड तुमचा ओपन असणार आहे. नेक्स्ट, टेस्ट ऑल 6 डायोड्स अँड रिप्लेस एनी देअर आर डिफेक्टिव्ह. म्हणजे अशा प्रकारे हे डायोडचं टेस्टिंग केलं जाणार आहे. नेक्स्ट, टेस्टिंग ऑफ सेन्सर्स. तर आता त्याच्यामध्ये कुठला सेन्सर घेतला आपण तर इंजिन कूलंट टेम्परेचर सेन्सर. तर आता त्याची टेस्ट कशी केली जाते बघा. रिमूव्ह द इंजिन कूलर टेम्परेचर सेन्सर फ्रॉम द इंजिन, प्लेस इट इन द कंटेनर ऑफ वॉटर विथ द thermometer. Make sure that the more than half of the connector is submerged in the water and connect a pair of ohometer leads to the sensor terminal. म्हणजे काय करायचं आहे, कूलंट टेम्परेचर सेन्सर असणार तो सेन्सर काय करायचा आहे, इंजिनमधून काढायचा आहे आणि काय करायचं आहे तर एका कंटेनरमध्ये तो ठेवायचा आहे. आणि तो काय झाला पाहिजे, त्या कंटेनरमध्ये वॉटर आपल्याला फिल करायचा आहे आणि तो हाफपेक्षा जास्त काय झाला पाहिजे, त्या पाण्यामध्ये सबमर्ज झाला पाहिजे. आणि त्याचे जे दोन टर्मिनल्स असतील ते कशाला कनेक्टेड करायचे तर ओहोमीटरला आपल्याला कनेक्टेड करायचे. त्याच्यानंतर पुढं काय करायचं बघा, हीट द वॉटर इन द कंटेनर अँड मेजर द रेजिस्टन्स ॲट द डिफरंट टेम्परेचर. म्हणजे काय करायचं, हे कंटेनरमध्ये जे पाणी असणार ते हीट करायचं. हीट केल्यामुळे काय होणार आहे, त्याची जी हीट असणार तो कूलंट टेम्परेचर सेन्सर ॲब्सॉर्ब करणार आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे तर आपल्याला रेजिस्टन्स तिथं मेजर करायचा आहे. हा जो रेजिस्टन्स असणार तो आपल्याला इथं ओहोमीटरवर दिसेल. द सेन्सर शुड हॅव the specified resistance that is 0.98 to 1.34 kilo ohm at 40 degrees Celsius to 0.22 to 0.35 kilo ohm at 80 degrees Celsius. Replace the sensor if the resistance value are outside of the range. जे काय असणार ते ह्या ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत ते आपल्याला काय नोट डाऊन करायचे आहेत. 40 डिग्री सेल्सिअसला किती आला पाहिजे, 0.98 टू 1.34 आणि 80 डिग्री सेल्सिअसला किती आला पाहिजे, 0.22 टू 0.32. एवढ्या जर व्हॅल्यू नसतील तर काय करायचं आहे, आपल्याला हा सेन्सर जो असणार आहे तो सेन्सर खराब आहे म्हणायचा आणि तो रिप्लेस करायचा. अशा प्रकारे हे जे कूलंट टेम्परेचर सेन्सर असणार आहे ते कूलंट टेम्परेचर सेन्सरचं टेस्टिंग केलं जाणार आहे. नेक्स्ट वन आहे टेस्टिंग ऑफ इनटेक एअर टेम्परेचर सेन्सर. तर इनटेक एअर टेम्परेचर सेन्सर आहे त्याचं टेस्टिंग कसं करायचं बघा. रिमूव्ह द इनटेक एअर टेम्परेचर सेन्सर from the engine, place it in container of water with thermometer. Make sure that more than half of a connector is submerged in the water. Next, connect a pair of a ohometer leads to the sensor terminal. म्हणजे काय करायचं, जो इनटेक एअर टेम्परेचर सेन्सर असणार आहे तो काढायचा आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं, तो एका कंटेनरमध्ये ठेवायचा आहे ज्याच्यामध्ये वॉटर फिल झाला असेल आणि तो सेन्सर जो असणार आहे तो कमीत कमी हाफपेक्षा जास्त काय झाला पाहिजे, वॉटरमध्ये डीप झाला पाहिजे. आणि त्याचे टर्मिनल्स काय करायचे आहेत, मग ओहोमीटरला कनेक्ट करायचे. नेक्स्ट काय करायचं बघा, हीट द वॉटर इन द कंटेनर अँड मेजर द रेजिस्टन्स ॲट द डिफरंट टेम्परेचर. द सेन्सर शुड हॅव द स्पेसिफाईड रेजिस्टन्स ॲट 0.98 टू 1.34 किलो ओहम ॲट 40 डिग्री सेल्सिअस टू 0.22 टू 0.35 किलो ओहम ॲट 80 डिग्री सेल्सिअस.
रिप्लेस द सेन्सर इफ द रेजिस्टन्स व्हॅल्यू आर आउटसाइड ऑफ द रेंज. म्हणजे काय करायचं आहे, वॉटर याच्यामध्ये हीट करायचं आहे आणि हीट केल्यानंतर काय करायचं आहे, या ज्या तुम्हाला रेजिस्टन्सचे झोन दिलेले आहेत त्या रेजिस्टन्स झोनमध्ये जर तुमच्या रेजिस्टन्स येत असेल त्या सेन्सरचा तर काय असणार, तो सेन्सर तुमचा चांगला असणार. आणि आणि त्या रेंजमध्ये जर येत नसेल तर काय असणार आहे, तुमचा सेन्सर हा खराब झालेला आहे, तुम्हाला सेन्सर तो काय करायला लागणार आहे, रिप्लेस करायला लागणार. तर अशा प्रकारे हा इनटेक एअर टेम्परेचर सेन्सर असणार आहे, त्याचं टेस्टिंग केलं जाणार आहे. वन आहे चेकिंग ऑफ अ थ्रोटल पोझिशन सेन्सर. तर कसं चेकिंग केलं जाणार बघा. इफ TPS इज अ डिफेक्टिव्ह फॉलोइंग सिम्पटम्स आर सेइंग. म्हणजे थ्रोटल पोझिशन सेन्सर जर डिफेक्टिव्ह असेल, खराब झाला असेल, तर त्याचे आपल्याला सायन्स काय मिळतात बघा. हेजिटेशन व्हाईल ॲक्सेलरेटिंग, नेक्स्ट आयडल सर्जिंग, सडन स्टॉलिंग ऑफ द इंजिन, सडन सर्ज इन अ स्पीड व्हाईल ड्रायव्हिंग ऑन द हायवे, देन डिफिकल्टी व्हाईल चेंजिंग गिअर्स अँड द फ्युएल इकॉनॉमी ऑफ द कार ड्रॉप्स ड्रास्टिकली. तर हे जे प्रॉब्लेम तुम्हाला दिसत असतील तर काय असणार आहे, थ्रोटल पोझिशन सेन्सर तुमचा खराब झालेला आहे असं तुम्ही म्हणू शकता. तर ते चेक कसं करणार आहे बघा. विथ द इग्निशन स्विच इन द रन पोझिशन कनेक्ट अ व्होल्टमीटर फ्रॉम द सेन्सर सिग्नल वायर टू द ग्राउंड. म्हणजे व्होल्टमीटर कनेक्ट करायचं आहे ज्यावेळी इग्निशन स्विच तुमचा ऑन असेल. नेक्स्ट स्लोली ओपन द थ्रोटल अँड ऑब्झर्व द व्होल्टमीटर. नेक्स्ट काय करायचं आहे, थ्रोटल जे असणार आहे ते स्लोली ओपन करायचं. द व्होल्टमीटर रिडिंग शुड इन्क्रीज स्मूथली अँड ग्रॅज्युअली. त्याच्यानंतर व्होल्टमीटरचं जे रिडिंग असणार आहे ते हळूहळू इन्क्रीज झालं पाहिजे जसं आपण थ्रोटल ओपन करणार आहे. टिपिकल TPS व्होल्टेज रिडिंग आर 0.5 वोल्ट टू 1 वोल्ट विथ द थ्रोटल इज इन आयडल पोझिशन अँड 3.5 वोल्ट टू 4.5 वोल्ट विथ द वाइड ओपन थ्रोटल पोझिशन. Always repel the vehicle manufacturer specification. If the TPS does not have the specified voltage or if the voltage signal is erratic, replace the sensor. म्हणजे हळूहळू जर तुमचं व्होल्टेज इन्क्रीज होत गेलं नाही, जसं आपण थ्रोटल पोझिशन सेन्सर ओपन करत गेलो तर काय असणार आहे, तुमचा जो थ्रोटल पोझिशन सेन्सर असणार आहे तो खराब झालेला आहे आणि त्यावेळी तुम्हाला तो TPS सेन्सर काय करायला लागणार आहे, रिप्लेस करायला लागणार आहे. तर अशा प्रकारे हे जे सेन्सर्स असतात ते सेन्सर्स तुमचे व्हेकलमधले चेक केले जातात.